नमस्ते, मी संगीता आणि स्वागत आहे तुमचे संगीताज किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत रबडी स्टाईल खीर, जी तुम्ही खीर म्हणूनही खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये जर सेट करून खाल्ली तर ते एक राईस पुडिंग म्हणूनही खाता येईल. तर त्यासाठी मी साधारण 100 ग्रॅम इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ आपल्याला धुवून स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याला 20 ते 25 मिनिटं भिजत ठेवायचे. तुम्ही इंद्रायणी तांदूळ नसेल तर दुसरा कुठलाही तांदूळ वापरू शकता. इंद्रायणी तांदूळ हा मुळात चिकट असतो, त्यामुळे याचं राईस पुडिंग बनायला छान मदत होते. त्यामुळं आता आपण त्यासाठी पहिलं बदाम जे आहेत, आता मी इथे बदाम रात्रभर भिजवले नव्हते, तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला एक पाणी गरम करायचं आहे आणि त्याच्यामध्ये बदाम टाकून साधारण 4 ते 5 मिनटं त्याला उकळून घ्यायचं आहे. त्यामुळे त्याची जी सालपट असतात ती लगेच निघून जातात. बदाम आपण साधारण शेवटीच वापरणार आहोत, त्यामुळे आपण काय करायचं आहे, जेव्हा हे उकळले जातील तेव्हा आपण हे साईडला गरम पाण्यातच ठेवून द्यायचे ते बदाम. तर आता जो तांदूळ आपण भिजवला होता 20 ते 25 मिनटं, त्याला मी वाटून घेतलेलं आहे. जास्त बारीक नाही वाटायचं आहे, असं दरदरीतच त्याला वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी कशा प्रकारे वाटलेलं आहे. आता इथे आपण बदाम पण बघू शकता फुगलेले आहेत ते, म्हणजे त्याची जी सालपट आहे ती त्याच्यापासून वेगळी व्हायला सुरुवात झालेली आहे. असं झालं की समजायचं आपले बदाम आता रेडी आहेत. आपण त्याला ठेवून देणार आहोत. ते आपण नंतर खीर बनवण्यासाठी एक पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर. त्याच्यामध्ये मी टाकले साधारण 1 मोठा चमचा तूप. तूप जेव्हा विरघळेल तेव्हा त्याच्यामध्ये आपण टाकायचे जे आपण तांदूळ वाटलेले होते त्याची पेस्ट टाकायची. 1 ते 2 मिनिट आपण याला तुपामध्ये परतून घेणार आहोत. असं वाटेल की तांदूळ थोडासा खाली लागतोय, थोडासा लागू शकतो, पण आपण त्याला परतून घ्यायचं आहे चांगलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, म्हणजे ते खाली लागणार नाही. आता मी इथे इंद्रायणी तांदूळ घेतला होता ना, तो थोडासा खूपच चिकट असतो, त्यामुळे त्याच्या गाठी इथे तयार होत होत्या. म्हणून मी काय केलं, विस्कर जे असतं त्याच्या साहाय्याने त्या गाठी मोडायला सुरुवात केलेली. त्यामुळे त्या गाठी पटकन तोडून मोकळ्या होतात. तुम्ही जर दुसरा तांदूळ वापरला तर त्याच्या एवढ्या गाठी नाही होणार. इंद्रायणी चिकट असल्यामुळे त्याच्या थोड्या गाठी होतात. आता इथं आपण पहिलं थोडंसं पाणी टाकून घेतलं होतं. डायरेक्ट जर दूध टाकलं आपण आणि दूध इथं गरम करून कोमट करून घ्यायचं आहे, तर कदाचित होऊ शकतं की दूध फुटू शकतं. म्हणून आधी थोडंसं पाणी टाकून मग आपण त्याच्यामध्ये दूध टाकलेलं आहे. दूध टाकून झाल्यावर चांगलं मिश्रण जे आहे ते मिक्स करायचं आहे आणि त्याला एक उकळी आली की झाकण ठेवून साधारण एक 10 मिनटामध्ये आपले हे तांदूळ शिजून जातात. तांदळाच्या जे काय गाठी राहिलेल्या होत्या मी ते पुन्हा एकदा चांगल्या मिक्स करून घेतलेलं आहे, म्हणजे त्याची आपल्याला एक स्मूथ कन्सिस्टन्सी मिळून जाईल. आता झाकण लावून साधारण एक 10 मिनटामध्ये ही खीर रेडी होते. तोपर्यंत आपण जे बदाम आपण साईडला ठेवले होते ते पाण्यातून काढून अशी त्याची जी सालपट आहे ती काढून घ्यायची आणि ते पाण्यामध्ये भिजल्यामुळं खूप पटापट निघतात ते. नंतर तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही त्यांना कट करून घेऊ शकता. इथे मी बारीक बारीक कट केलेली आहे ती. आता ही जी खीर जी वेगळी बनवते ह्या खीरला, त्याचं हे सिक्रेट आहे की आपण इथं साखर डायरेक्टली नाही वापरत आहे. तर आपण काय करतो आहे, पहिलं साखरेचं जे कॅरेमल करून घेतो आहे. तर त्यासाठी आपण एक साधारण 100 ग्रॅम जेवढे तांदूळ घेतले होते तेवढेच साखर घेऊन त्याला असं एक स्टीलच्या भांड्यात टाकून स्लो गॅसवर त्याला आपल्याला वितळायची आहे ते, म्हणजे त्याचं कॅरेमल तयार होईल. इथे मी कुठल्याही प्रकारचं पाणी वगैरे ॲड नाही केलेलं याच्यामध्ये साखरेमध्ये. स्लो गॅसवर सोडून द्यायचं आणि सारखं हलवायचं आहे. साखर आपल्याआप वितळून जाईल. अशी वितळून म्हणजे हे जे कॅरेमल आपण जेव्हा टाकतो ना त्या खीरमध्ये, त्या खीरेला ती वेगळी चव याच्यामुळंच येते. ही खीर बनवताना आपण याच्यामध्ये खवा पण नाही वापरलेला, तरी पण आपल्याला एक असं मस्त टेक्स्चर येतं याला. आणि जेव्हा थोडीशी साखर राहील तेव्हा गॅस बंद करायचा आहे, म्हणजे ते ऑलरेडी गरम असतं, त्याच्यामध्ये राहिलेली साखर विरघळून जाते आणि कॅरेमल आपलं जळत पण नाही. इथे आता बघितलं असेल तुम्ही गोल्डन कलर झालेला आहे, म्हणजे आपलं कॅरेमल रेडी आहे आणि सगळी साखर पण वितळलेली आहे. आता आपण जी खीर आपली शिजली तिचा गॅस बंद आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये हे कॅरेमल ओतणार आहोत. फक्त ती कॅरेमल जेव्हा आपण खीरमध्ये टाकू त्यावेळेस जरा सांभाळून टाकायचं, कारण ह्या कॅरेमलचं टेम्परेचर खूप असतं.
नंतर ज्या भांड्यामध्ये आपण साखर वितळवली होती, म्हणजेच कॅरेमेल केलं होतं, त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकून धुवून ते खिरीमध्ये ॲड करायचं आहे. खीर झाल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की गोडाचं प्रमाण कमी आहे, तर तुम्ही आपली साधी पांढरी साखर पण ॲड करू शकता, तुम्हाला किती गोड लागतं आहे त्याच्यानुसार. आता हे जे कॅरेमल आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये. गरम खीरमध्ये ते लवकर मिक्स होतं, त्याच्या काही गाठी वगैरे होत नाही तयार. आता तुम्हाला जर इथे थोडीशी पातळ खीर हवी असेल, तर तुम्ही थोडंसं आणखीन दूध किंवा पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता. मला थोडीशी थिक म्हणजे घट्टसरच खीर हवी होती. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत 2 चिमूटभर मीठ त्याच्यामध्ये. आता आपण साधारण एक 4 ते 5 विलायची घेतल्यात, त्या कुटून त्याची सालपटं साईडला करून घ्यायची आहेत. आणि विलायचीच्या आतमधले जे दाणे असतात ते, आणि एक अर्धा इंच जायफळाचा तुकडा घेतलेला आहे मी. हे दोन्ही वस्तू चांगल्या आपल्याला कुटून घ्यायच्यात बारीक. जायफळ ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकू शकता, विलायची चालेल. आणि शेवटी टाकल्यावरती त्याचा वास छान येतो खिरीमध्ये, म्हणून ते नेहमी शेवटी टाकायचं. आता एका तडका पॅनमध्ये मी थोडंसं तूप गरम केलं आहे, साधारण 1 चमचा, आणि त्यामध्ये जे कापलेले बदाम होते ते मी याच्यामध्ये टाकणार आहे. आणि त्याचा कलर बदलला की ते आपल्याला आपल्या तयार झालेल्या खीरमध्ये टाकायचं आहे आणि झाकण लावून ठेवायचं आहे साधारण 5 मिनटं. त्यामुळं काय होतं, तुपाचा जो वास आहे ते खिरीमध्ये चांगला मुरतो. रेसिपी आवडली असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.